नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलकडून डिटेल्ड कॅप शेड्यूल डिक्लेअर झाले आहे. त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ मी काल बनवून टाकला आहे. या व्हिडिओमध्ये थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूयात. त्याचबरोबर के आय टीवरती आम्ही सेमिनार सिरीज ऑन ऑप्शन फॉर्म फिलिंग स्ट्रॅटेजीज याच्यावरती जो सेमिनार ऑर्गनाईज करतोय तो 26, 27, 28 जुलैला सकाळी 9:30 वाजता असेल. त्यामुळे त्या सेमिनारसाठी देखील तुम्ही या आणि त्याच्यानंतर सेमिनार झाल्यानंतर साधारण 10:30 पासून पुढे ऑप्शन फॉर्म फिलिंगची सुविधा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेली आहे. तर शेड्यूलबद्दल बोलूयात. जसं आपण काल डिस्कस केलंय ऑलरेडी शेड्यूल हे डिस्प्ले झालेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं तर एक साधारणपणे आज थोड्या वेळात लागेल तुमचा जो फायनल मेरिट लिस्ट आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स ही तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. ते कसं पाहायचं आहे, सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, हे थोडंसं डिटेलमध्ये माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये आहे. तरी देखील 1 मिनिटात सांगतो. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये कॅटेगरी वाईज किती सीट्स अवेलेबल आहेत हे म्हणजे सीट मॅट्रिक्स. ते तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल. जिथे तुम्ही लॉग इन करताय, जिथून ऑप्शन फॉर्म भरताय, जिथून तुम्ही मेरिट लिस्ट आता पाहणार आहात, तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप राऊंड 1 चे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होत आहेत 26, 27 आणि 28 जुलै रोजी. आता या वर्षीपासून प्रत्येक राऊंडचे थोडेसे नियम बदलले आहेत. पहिल्या राऊंडसाठी पहिला ऑप्शन कंपल्सरी, दुसऱ्यासाठी पहिले 3, तिसऱ्यासाठी पहिले 6. त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी लगेच याच्यानंतर दुसरा बनवतोय आणि तो अपलोड करतोय. इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज ऑन ऑप्शन फॉर्म फिलिंग्स. तर त्याचबरोबर के आय टीवरती आम्ही सेमिनारही ऑर्गनाईज करतोय. तुम्ही त्या दिवशी रोज तिन्हीपैकी एक दिवस कोणताही या आणि तो सेमिनार अटेंड करा. तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीज कळतील आणि तुम्ही फॉर्म भरून मग जाऊ शकताय. त्यानंतर 31 जुलै रोजी तुम्हाला अलॉटमेंट, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे, कोणती ब्रँच मिळाली आहे हे तुम्हाला 31 तारखेला कळणार आहे. आणि जर तुम्हाला ती मिळालेली ब्रँच आवडीची असेल, कॉलेज आवडीचं असेल, तुम्हाला जे हवं आहे तेच असेल, तर तुम्ही तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याची तारीख आहे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट. मग याला लागणारे डॉक्युमेंट्स आणि सगळी स्टेप्स प्रोसेस हे सगळे जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतोय. प्लस त्याच्यावरचाही व्हिडिओ माझा पहिला आहे तो तुम्ही बघू शकताय. आणि मग तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करायचा 1 ते 3. असे काही विद्यार्थी असतील जे बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी जातील, ते परत बेटरमेंट करतील, 1,000 रुपये भरतील, सीट ॲक्सेप्ट करतील आणि पुढे जातील दुसऱ्या राऊंडसाठी. दुसऱ्या राऊंडसाठीचा जो प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2 ते तुम्हाला 4 ऑगस्टला पाहायला मिळणार आहेत. आता ज्यावेळेस हे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स कळेल त्यावेळेस के आय टी बद्दल पर्टिक्युलरली बऱ्याचशा सीट्स ह्या फुलफिल आहेत असं दिसेल आणि कमी वॅकन्सीज दिसतील. तर ते ॲक्च्युली त्या वॅकन्सीज नसतात, कारण के आय टीला पहिल्या राऊंडला अलॉट झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलेलं नसतं. त्यामुळे दुसरा राऊंड सुरू व्हायच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवेन, वॅकन्सीज अगेन्स्ट बेटरमेंट इन के आय टी. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय, के आय टी अलॉट झालंय पण बेटरमेंट केलंय, अजून त्यांनी के आय टीला रिपोर्ट केलेलं नाहीये, त्या वॅकन्सीज कदाचित त्या विद्यार्थ्यांना जर बेटरमेंट झाली दुसऱ्या कॉलेजला तर तुम्हाला तिथे येता येईल. याच्यावरचा व्हिडिओ मी नंतर बनवेन. परत तुम्ही ऑप्शन फॉर्म दुसऱ्या राऊंडसाठी भरताय ते 5, 6 आणि 7 ऑगस्ट. त्या दिवशी देखील सेमिनार के आय टीवरती असेल. त्या दिवशी तुम्ही सकाळी 9:30ला येऊन सेमिनार अटेंड करा आणि ऑप्शन फॉर्म फिल करून तुम्ही जाऊ शकता. त्याचं तुम्हाला अलॉटमेंट कळणार आहे 11 ऑगस्टला आणि सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट 12 ते 14 ऑगस्ट. जर आणखीन सेकंड राऊंडमधून काही विद्यार्थी थर्ड राऊंडला जाणार असतील, परत तुम्ही सीट ॲक्सेप्ट पहिल्या राऊंडला केली असेल तर परत इथे काय बेटरमेंट करायची म्हणजे सीट ॲक्सेप्ट करायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, ती ऑलरेडी ती असेल. परंतु जर दुसऱ्या राऊंडला दुसरी सीट अलॉट झाली तर मात्र तुम्हाला ती सीट ॲक्सेप्ट करून परत पुढच्या राऊंडला जावं लागेल. तिसऱ्या राऊंडसाठी गेलात, परत प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 3 16 ऑगस्टला दिसत आहेत. त्याच्या अगोदर माझा व्हिडिओ येईल के आय टीमध्ये ॲक्च्युअल किती आहेत. जरी CDTच्या वेबसाईटवरती 00 दिसत असलं तरी ॲक्च्युअली किती मुलं आहेत ज्यांनी बेटरमेंट केले हे त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी देईन. 17 ते 19 परत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. 22 तारखेला तुम्हाला अलॉटमेंट कळणार आहे आणि 23 ते 25 ऑगस्टमध्ये तुम्हाला जाऊन त्या कॉलेजवरती ॲडमिशन घ्यायचे आहे. आता परत सांगतोय, तिसऱ्या राऊंडपर्यंत 6 कंपल्सरी ऑप्शन्स, भरपूर स्ट्रॅटेजीज आपल्याला व्यवस्थित डिफाईन कराव्या लागणार आहेत आणि इथे थोडासा विद्यार्थ्यांचा पालकांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे सेमिनार अटेंड करा, प्लस याच्यानंतरचा व्हिडिओ देखील तुम्ही तो पाहू शकताय. आणि मग जो शेवटचा राऊंड आहे कॅप राऊंड 4 त्याच्यासाठी परत प्रोव्हिजनल जी वॅकन्सी आहे ती 26 ऑगस्टला कळेल. ऑप्शन फॉर्म तुम्ही 28 ते 30 ऑगस्ट
पर्यंत भरायचा आहे. 1 सप्टेंबरला तुम्हाला जी अलॉटमेंट आहे ती कळेल. चौथ्या राऊंडमधले सगळेच ऑप्शन्स कंपल्सरी असतात, त्यामुळे तुम्हाला जी मिळाली ती सीट घ्यावीच लागते. किंवा जर पहिल्या राऊंड्स मध्ये तुम्हाला कुठली सीट मिळाली असेल तर ती आहे अशी राहते, तुम्हाला ते घ्यावंच लागते. परत ते सीट ॲक्सेप्टन्स 2 ते 4 सप्टेंबर आणि तुम्हाला रिपोर्ट पण करायचा आहे 2 ते 4 सप्टेंबर त्या इन्स्टिट्यूटमध्ये. बऱ्याचशा पालकांचं विद्यार्थ्यांचं परत कन्फ्युजन आहे की सर पहिल्या राऊंडला आम्ही सीट ॲक्सेप्ट केली, 1,000 रुपये भरले, बेटरमेंट केली, दुसऱ्या राऊंडला गेलो, परत दुसरी सीट मिळाली, दुसरं कॉलेज मिळालं, परत 1,000 भरायचे का? तर नाहीये. तुम्ही एकदाच सीट ॲक्सेप्टन्सचे 1,000 रुपये भरले तर पुढच्या राऊंडसाठी तुम्ही फक्त नॉट फ्रीज बेटरमेंट हे ऑप्शन चूज करून पुढे जायचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला भरायची गरज नाहीये, 1,000 रुपये भरायची गरज नाहीये. तसेच प्रत्येक राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म बदलू शकता किंवा आहे ते ऑप्शन फॉर्म्स कॅरी फॉरवर्ड करू शकता. त्यामुळे याच्यावरचा डिटेल व्हिडिओ लगेच मी बनवतोय, इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज फॉर फिलिंग ऑप्शन फॉर्म्स इफेक्टिव्हली, तोही तुम्ही जरूर पाहावा. थोडेसे कॅप शेड्यूल हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जे आमचे कम्युनिटी व्हॉट्सअप कम्युनिटीज आहेत त्याच्यावरती हे शेअर केलेलं आहे, सर्वांना ते मिळालं असेल. सो थँक्यू, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.